स्वजीवनात मी करतोय केव्हाही न्यायाच्या ठिकाणी न्याय, धर्माच्या ठिकाणी धर्म अथवा सत्याच्या ठिकाणी सत्य होणार. सत्य, न्याय, नीती आणि धर्म या चतुर्सूत्राचा पुरस्कार करून हे जेणे देशाचं राज्य सुरळीतरित्या हाताळण्यासाठी शिशुपाला जन्म ठरला. एवढंच नव्हे तर या माझ्या राज्याच्या ठाई कोणत्याही गोष्टीची मला नित्यता नाही. सारेजण सुख समाधान आनंदाच्या ढोलत्या ढोलाला घालण्यासाठी तत्पर होतात. तद्वत सत्ता संपत्ती आणि गजानन लक्ष्मीचा राजवैभव हा शिशुपाल भोगतो. पण आत्ताच्या क्षणी विचार होतोय एकाच गोष्टीचा आणि तो विचार सुद्धा कोणता असेल तर माझा मित्र रुक्मय्या काही दिवस माझा लोटल्या गेले. माझ्या मित्राची पावलं या माझ्या जेणे देशापर्यंत पडलेले नाही. पण या क्षणी माझा आत्मविश्वास मला सांगतोय माझा मित्र रुक्मय्या निश्चितच माझ्या भेटीसाठी येणार आहे. माझ्या भेटीसाठी येईलच ते. आणि म्हणून काही क्षण मित्र रुक्मय्याची मित्राची भेट घेतली नाही आणि या मित्राच्या भेटीसाठी इथपर्यंत हेड केलाय. पण आपण हराची जाणीव मित्राला करून द्यावी. मित्र शिशुपाल, मित्र रुक्मय्या या क्षणी जेणे देशाच्या राज दरबारी तुझी पावलं पडली. होय, क्षणभर तुला मी पाहिलं, मनाच्या ठिकाणी हर्ष निर्माण झाला. पण मित्र या क्षणी उभा राहण्यापेक्षा तुझ्या या राज्याच्या ठिकाणी साहस्य साधलं हे म्हणतो हे अतिथी अवस्था तुझ्या शिशुपालाचे नेत्र लागले होते ते तुझ्या जवळच. केव्हा माझ्या भेटीसाठी माझ्या राज दरबारी असेल असंच मला झालं होतं. पण मित्र रुक्मय्या या शिशुपाला भेटलो होतो आणि आमच्याही मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली होती. तेव्हा ती इच्छाची भेट घेतोय. पण मित्र रुक्मय्या मला सांगले काही दिवस माझा लोटले गेले. मग या माझा लोटलेल्या दिवसात या तुझ्या मित्राची तुला जाणीव झाली नाही का? मित्राची आठवण आली. कित्येक वेळा येण्याचा प्रयत्न केला पण कर्तव्य प्रथम श्रेष्ठ मानिला आणि म्हणून कर्तव्य करण्यासाठी आम्ही मित्र तू म्हणतोय तू कर्तव्य दक्ष पण तुझ्याही पेक्षा हा जेणे देशाचा राज करणारा शिशुपाल कर्तव्य दक्ष आणि तो सुद्धा कोणत्या रीतीला आहे. या जेणे देशाच्या राज गादीवर आरूढ होऊन या माझ्या तमाम जनतेला न्यायदान करण्याचं कर्तव्य मी करतोय. राजकर्ता या नात्यानं ती माझी जबाबदारी आहे. पण मित्र रुक्मय्या तुमच्या राज्याच्या ठिकाणी राज्याचे राजकर्ते म्हणून आपली पितृदेवता राजगादीवर आरूढ झालेली आहे. राज्याची धुरा आपली पितृदेवता सांभाळण्यासाठी तत्पर होते. मग मित्र असं असताना
तुझं कर्तव्य नेमकं काय म्हणायचं? राजाचा राजकारणावर माझी पितृदेवतांनी बसलेली असती तरी सुद्धा त्या राज्याचा युवराज मी आहे. अर्थात या राज्यात प्रत्येक वेळी केवळच नव्हे तर राज्यात तयारी करणं माझी पितृदेवता ज्यावेळी न्यायदान करत असताना माझ्या पितृदेवतेला सहकार्य करणं हे माझं कर्तव्य होतं. मित्र मान्य करतोय तुझे शब्द मी युवराजला म्हटल्यानं युवराज पदाची धुरा सांभाळणं हे तुझं कर्तव्य नाही. पण मित्र या क्षणी मला एक सांग रे, प्रत्येक माणसाचा चेहरा म्हटल्यानंतर तो आरसा त्याच्या मुखाजवळचा पहिला सांग त्याच्यामध्ये भावना विचाराचा भाग प्रत्येकाला होतो. मग मित्रा सांग, तुझ्या संपूर्ण देहाचं मी अवलोकन करतोय. एका बाजूला तुम्हाला हर्षवादी दिसतोय, पण दुसऱ्या बाजूला कोणत्या तरी गोष्टीचे विचार तुझ्यामध्ये माणसाचा चेहरा म्हणजे आरसा आहे. होय. त्याच्या मनातील भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि यावेळी माझ्याही मनाचा काही विचार होता. ज्यामुळे विचार बघत मग सांग, असा कोण विचार तुला राष्ट्रासाठी तत्पर होता? माझ्या मनाच्या ठिकाणी एकच विचार असा कोणता? माझ्या मागून जन्माला आलेली मरणाची भगिनी होय. आणि त्या भगिनीच्या विवाहाचा विचार करतोय. काय म्हणालास? तुझ्या पाठीला पाठ लावून आलेली तुझी भगिनी, त्या भगिनीचा विवाह करावा याच गोष्टीचा एक सारखा तो विचार करतो. मग मित्रा, कारण तिच्या सौंदर्याला साजेल, तिच्या सौंदर्याला शोभेल असा एखादा वर पाहावा, तिचा खटाबटात विवाह करून द्यावा हीच माझ्या ठिकाणी असणारी इच्छा. म्हणजे भगिनीला साजेल शोभेल अशा प्रकारचा वराच्या संसाधनाचा तुम्ही आहात. तिच्यासाठी वर तुम्ही शोधता. मग मित्रा, बंधू या नात्यानं ते तुझं कर्तव्यच आहे. बंधू या नात्यानं मला माझं कर्तव्य परिपूर्ण करायचं आहे. आणि ह्या जगासाठी यावेळी मी पर्यंत आलो. काय म्हणालास? बंधू या नात्यानं ती जबाबदारी तू पार पाडणारच आहेस. पण त्याच्याही पुढे जाऊन तुझ्या मुखावाटे शब्द बाहेर पडले. त्याच्यासाठी म्हणे या जगी देशाच्या राजदरबारी तुझी भावना ठेवली. मग सांग रे मित्र, या तुझ्या बोलण्याचा नेमका गर्मीदार ठरतो का? एकच यावेळी आपल्या राज्याच्या ठिकाणी आलो. मित्राची भेट व्हावी एवढंच नव्हे तर माझ्या मनातील इच्छा या मित्राजवळ बोलून टाकतो. मग मित्र मला सांग रे, मी तुझा मित्र या नात्यानं तुला माझ्या कर्मी कोणतं सहाय्य हवंय का? सहाय्य एकच. बोल. तुला सहाय्य एकच हवंय. कोणतं? त्या माझ्या भगिनीसाठी विवाहासाठी वर संशोधन मी करत होतो, तो वर मला मिळालाय. मिळालंय? वर संशोधन झालेलं. मग सांग मित्र, असं कोण वर आहे तो? त्या वराचं नाव काय? पण तुझा मित्र कळ्यातून मला जवळचा वाकून घेतला, अगदी प्रेमाचं. बोलतो. दुसरं तिसरं पुढे असून माझा मित्र मुखातील शब्द क्षणभर मुखात जगडबंद करण्यासाठी तत्पर हो. मी तुझा मित्र आहे, मला ज्ञात आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन तू म्हणे नातं जोडण्यासाठी तत्पर होतोय. तुझ्या भगिनीसाठी तू वर संशोधन केलंय आणि तो सुद्धा वर कोण असेल तर हा शिशुपाल होय. नाही नाही रुपया, हे तुझे शब्द मी केव्हाही परिपूर्ण करू शकत नाही. मित्र
तिच्यासाठी वर म्हणून जर का माझी निवड केली असेल तर ती इच्छा माझा कर्मी पूर्ण होणार अन्य काही कथांक याचा नकार आहे याच्या मानसी कारण एकच मित्रा ठाऊ ज्या वेळी या शिशुपालानं तुमच्या राज प्रसादी येणं केलं त्या वेळी मला माझा तुझे भगिने स्वतःच्या मुखानं काहीतरी पुटपुटत असते एवढंच नव्हे तर मला पाहता क्षणी ती स्वतःची मान दुसरीकडे फिरवते अर्थात हे माझ्यासाठी तरी योग्य नाही म्हणून तुझा नकार आहे मित्र यावेळेला म्हणून नकार द्यायला भगिनी माझी खात्री आहे माझा विश्वास आहे माझी भगिनी माझ्या शब्दावर केव्हाही राहणार नाही आणि ह्या जातीसाठी यावेळी त्या व्यक्तीला मित्र काय म्हणालास तू तुझी भगिनी तुझ्या हत्याला मग तुझ्या शब्दानुसार ती वावरणार असे शब्द तुझ्या मुखावर बाहेर पडतात मग मित्रा सांग पुढे काय घडविणार आहेस तू तुझा होकार मिळाला तर तिच्याशी मी काही क्षणापूर्वी तुला नकार देण्यासाठी तत्पर ठरलो पण यावेळी जर का तुझे शब्द नसतील जर का भरोशाचा शब्द तू मला देत असतील तर तुझ्या या शब्दांना मान्यता देण्यासाठी हा चीनी देशाचा राजा सुषमान तत्पर होतो तुझ्या भगिनीशी विवाह प्रथमतः तू नकार दिला होता या मित्राला राजाचा शब्द देता क्षणी तुझ्या होतोय माझं काही समाधान वाटलं आणि माझ्या मनाच्या ठिकाणी असणारी इच्छा ती माझी इच्छा पूर्ण माझी भगिनी या माझ्या मित्रासमोर सुखानं संसार करणार तू मला भरोशाचा शब्द दिलाय मग मित्राचा शब्द परिपूर्ण करणं हे मित्र या नात्याला प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी हा सुषमाल तत्पर होतो मित्र यावेळी माझ्या शब्दाला होकार तू दिलाय यावेळी माझी इच्छेची पूर्तता झाली मग विवाह होणार तो केवळ अगदी परवाच्या शुभमुहूर्तावर जय्यत तयारी करा मित्र चिंतन परवाच्या शुभमुहूर्तावर या तुझ्या मित्राचा आणि तुझ्या भगिनीचा विवाह होणार मग त्या लग्नाची जय्यत तयारी करण्यासाठी आम्ही हे चिंतन तत्पर होतो